ठाण्यातील नौपाडा येथील शिवानंद इमारतीत सुरू असलेल्या स्विगी इन्स्टामार्ट आउटलेटमध्ये मोठ्या प्रमाणात सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि अन्य खाद्यपदार्थ साठवून ठेवल्याचं उघड झालं. या सडलेल्या अन्नसाठ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत भाजप नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर संजय वाघुले आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख किरण नागती यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने कारवाईची मागणी केली. यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आउटलेटची तपासणी केली. या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्याने संबंधित आउटलेट सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एफडीआयचे अधिकारी गायकवाड साहेब या ठिकाणी आलाय. त्यांनी पंचनामा केलेला आहे. ज्या काही कंडिशन या इन्स्टा डिमार्टला पाहिजेत त्या कंडिशनचं पालन या ठिकाणी केलेलं नाहीये. आणि त्यामुळे आता त्यांनी हे सर्व कंडिशनचं पालन केल्यानंतरच हे शॉप चालू करण्यात यावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता शॉप सील करण्याची कारवाई चालू आहे. मी स्वतः इन्स्टावरनं अनेक वस्तू मागवत असतो, कारण ते इन्स्टंट येतं म्हणून. पण इतका विश्वास आपण यांच्यावर ठेवतो आणि जर इथे इतका गलथान कारभार चाललाय आणि ज्या पोटात वस्तू जात आहेत, आता आपण रोज ऐकतोय तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून, मग ते दुधाचा असेल, इतर विषय असेल, आणि अगदी आम्ही राहतो तिथे जर हे होत असेल तर अर्थातच आम्ही कोणी खपून घेणार नाही आहोत. समजल्यानंतर खरं तर सकाळी भास्कर पाटील साहेबांनी मला फोन केला की अशी परिस्थिती आहे. ते स्वतः इथे आले. आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो होतो आणि संजय वाघुले साहेब इथे आले. त्याच्यानंतर जे आता परिस्थिती झालेली आहे की त्यांच्यावर कारवाई तर होतीये, पण मला असं वाटतं याच्या व्यतिरिक्त जे काही असे इन्स्टाचे, स्विगीचे, जे काही ब्लिंकिटचे असे गोडाऊन असतील त्यांनी कुठेतरी मला असं वाटतं खबरदारी घ्यायला पाहिजे. नाहीतर भविष्यामध्ये काय होईल, लोकच आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा आस्थापनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.